फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आम्ही डायरेक्ट आरतीलाच येऊन पोहोचलेलो आहे, बघू शकता. आरती झाल्याच्या नंतर इथे जुगार बसलेला आहे, बघू शकता कशी सगळीजण जुगार खेळतात. असं बोललं जातं का गणपतीला रात्रीचे जागवायला लागतं ना, कारण दिवा नाही विझला पाहिजे, त्यामुळं जागरण करावं लागतं. त्यामुळे इकडे मुंबईला सगळी लोक ना पत्ते खेळतात सॉरी, त्याच्यामुळं रात्रभर झोप यायला नको म्हणून असंच टाईमपास पत्ते खेळतात. आणि इथे बघा सगळा ग्रुप बसलेला आहे पत्ते खेळायला. आणि मी पण आहे, पण मी व्हिडिओ काढते सध्या, त्याच्यामुळं मी थोडीशी साईडला झालेली आहे. बघू शकता कशी बसलेली आहे सगळी. आणि त्यानंतर ही बघा, ही आमची ही बोलते का व्हिडिओ नाही काढायचा माझा वगैरे वगैरे. माझी सिस्टर बोलते, सिस्टर. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, सकाळचे 10 वाजलेत आणि आता आरतीची वेळ झालेली आहे. आता मला तयारी करायची घरी जाण्यासाठी, स्वतःची तयारी काही वगैरे केलेली नाही आहे. आणि अजून आरती पण झाली नाही. आणि ही आमची अक्का आरतीला बोलवायला गेली होती सगळ्यांना, अजून साईडच्या लोकांना बोलवायला गेली होती. बघू शकता किती मस्त असा क्यूटसा गणपती आणि डेकोरेशन पण. ते बघा टुकटुकची मस्ती चालू आहे आणि पसारा अख्ख्या घरामध्ये पसारा झालेला. आणि हा बघा हा टुकटुकची मस्ती बघितली कशी मस्ती आहे. त्याला इथे खेळण्यासाठी पत्ते खेळायला रात्री आम्हाला जाम लुटलेलं आहे. आता आम्ही चाललो घरी, आता तयारी करायची. बघू शकता जुगारी बघितला, गुंडा गुंडा काय बघता रागात. शी बाबा तंबाखू खातोय. आणि हा बघा गुंड्याचा मित्र, गुंडा बघा, गुंड्याचा मित्र हा बघा बसलाय तबला वाजवत, लय भारी. सकाळच्या आरतीला सुरुवात झालेली आहे, बघू शकता. टुकटुक आरती ववालतोय आणि बाजूच्या मुलींना आरती करण्यासाठी बोलवलंय, कारण मला तर काही आरती वगैरे काही बोलता येत नाही आहे. आणि इकडे माय ब्रो कसा तबला वाजवतोय, आय मीन ढोलकी काय बोलतात काय माहीत नाही मला. आणि इकडे बघा आमचा टुकटुक कसा असा मस्त असा क्यूटसा दिसतोय आरती ववाळताना. आरती करून झाल्याच्या नंतर आईने इकडे पुरणपोळ्या बनवायला घेतलेल्या आहेत. आणि घाईघाईमध्ये लाटते पुरणपोळ्या, कारण मला जायचं ना, त्यामुळं आईने घाईघाईत जेवण बनवायला घेतलेलं आहे. बघू शकता इकडे पुरण वगैरे रेडी आहे. आणि त्यानंतर जेवण करून झाल्याच्या नंतर मी इकडे मेकअप करायला घेतलेला आहे. आणि मी पूर्णपणे माझ्या चेहऱ्यावरती ना असं नाही का ते भिंतीला कसं नाही का कलर असं लावतात तसा मी कलर लावल्यासारखा पूर्ण चेहरा माझा पूर्ण एशियन पेंट नाही सॉरी यार मस्ती करत होती. पावडर वगैरे लावले मी आणि आता लिपस्टिक लावते. बघू शकता मी लिपस्टिक लावायला सुरुवात केलेली आहे. आणि जोपर्यंत लिपस्टिक बरोबर लागत नाही आहे तोपर्यंत मी लिपस्टिक ओठांना असं रगडतच राहील. बघू शकता कारण सगळा मेकअप बिघडला तरी चालेल पण लिपस्टिक नाही बिघडली पाहिजे असं आहे. त्यामुळं
लिपस्टिक लावते आणि मला जाम घाई आहे यार, त्यामुळं संध्याकाळच्या वेळी गाड्या वगैरे भेटत नाहीत आणि पाऊस जाम जोरातही चालू, त्याच्यामुळं मला घाईघाईमध्ये सगळ्या गोष्टी आज मी घाईघाईमध्येच केलेल्या आहेत. तरी पण लिपस्टिक घाईघाईमध्ये लावत नाही, एकदम स्लो लावते मी लिपस्टिक. एवढा वेळ झाला मी लिपस्टिकच लावते अजून पण, बघू शकता. आणि फायनली माझी लिपस्टिक एकदम बरोबर लागलेली आहे आणि मी आता लिपस्टिक ठेवून देते. मस्त लागले ना. आणि त्यानंतर मी काजल, आणि विषय असा आहे का सगळा मेकअप जरी केला ना तर काजलशिवाय माझा मेकअप कंप्लीट होत नाही आहे आणि लिपस्टिकशिवाय. आणि काजल पण लावून झालेले, मस्त असं डार्क काजल लावलेले मी, मस्त माझे डोळे वगैरे दिसतात असे. आणि बाकीचं सगळं सामान मी बॅगमध्ये ठेवून देते. मेकअपचं सामान जास्त काय मेकअपचं सामान आणलेलं नाही आहे मी. माझा मेकअप झालेला आहे कंप्लीट. बघू शकता मी केस खुले सोडल्याच्या नंतर किती मस्त अशी क्यूटशी दिसते मी, अशी क्यूट अशी डॉल छोटीशी, नाही का. स्वतःची तारीफ स्वतःच करते यार मी, शिट यार काय पण. आणि हा बघू शकता नजारा, किती मस्त असा नजारा आहे. एन्जॉय करा नजारा. ओके, जाम भारी. आणि एक किस्सा असा आहे इथला का त्या ब्रिजवरती ना जाम मोठा ॲक्सिडेंट झाला आणि गाडी पाण्यामध्ये पडली आणि ती गाडी अजून शोध काढला पोलिसांनी, तर ती गाडी काय गर्दी नाही आहे वाटतं. जाम मोठा ॲक्सिडेंट झाला होता. त्याच्यानंतर मला या ब्रिजवरून जायला मला जाम भीती वाटते. आणि भावाला सांगते की स्लो गाडी चालत, तरी भाव काय ऐकतच नाही. जाम जोरात गाडी चालवली, मला बसायला जाम भीती वाटते. पाऊस सध्या थांबलेला आहे, त्यामुळं भाऊ सोडायला आलेला बाईकवरती, नाहीतर आम्हाला रिक्षातच जावं लागलं असतं एवढ्या पावसामध्ये पण. आणि थोडंसं ऊन पडल्यासारखं वाटत होतं, त्यामुळं मी स्कार्फ बांधलेला तोंडाला. आणि तो स्कार्फ पण एवढा पातळ होता ना, तरी पण मला असं म्हणजे थोडा का होईना सपोर्ट नाही का चेहऱ्यासाठी, त्याच्यामुळं मी तो स्कार्फ बांधला होता. व्हिडिओ शूट करत असताना तो लाल स्कूटीवाला माणूस सारखा तोंडाकडे बघत होता. माहीत नाही काय बघत होता, त्याला काय दिसत होतं माहीत नाही. आणि फ्रेंड्स, आजच्यासाठी एवढंच. आजच्यासाठी खूप छोटासा व्हिडिओ आहे आजच्यासाठी. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका. ओके, बाय, टेक केअर, बाय, लव्ह यू ऑल.